आता रेशन कार्डची केवायसी झाली की नाही याचं स्टेटस कसं चेक करायचं मोबाईल मधून आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हे जर का तुम्ही चेक केलं नाही, तुमची केवायसी झाली नसेल तर तुमचं रेशन कार्ड किंवा रेशन सुद्धा बंद होऊ शकतं। आता तुम्ही मोबाईल मधूनच रेशन कार्डची केवायसी झाली की नाही याचं स्टेटस कसं चेक करायचं ते पाहूया। यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करा, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। त्यानंतर त्याच्या सर्च बार मध्ये आधार आरडी सर्व्हिस असं तुम्हाला सर्च करायचं आहे आणि येथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे ऍप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचंय। याला ओपन केलं जात नाही, लक्षात ठेवा। त्यानंतर परत तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा केवायसी आणि लोगो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं हे ऍप आहे। हे इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करायचंय आणि हे दोघी ऍप भारत सरकारचे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा। त्यानंतर येथे तुमचं राज्य तुम्हाला निवडावं लागेल, जसं की आपलं महाराष्ट्र। व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करा। लोकेशनचा एरर तुम्हाला अशा प्रकारे येऊ शकतो, परत एकदा क्लिक करा म्हणजे एरर सॉल्व्ह झाला। येथे तुमचा आधार नंबर टाका, जनरेट ओटीपी या बटनावर क्लिक करा। आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती 6 अंकी ओटीपी गेला असेल तो ओटीपी वरती दिलेल्या 6 बॉक्स मध्ये टाका। कॅप्चा कोड दिलेला आहे ब्लॅक कलर मध्ये, तो खाली दिलेल्या बॉक्स मध्ये टाका आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करा। आता जसंही तुम्ही सबमिट करणार आहात बेनिफिशियरी डिटेल येऊन जाईल, ज्याच्यात तुमचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल, तुमचं राज्य, त्यानंतर तुमचा रेशन कार्डचा नंबर, तुमचा डिस्ट्रिक्ट जिल्हा कोणता आहे, ई केवायसी अप्रुव्हल येथे ब्लँक दिसतंय, तुमचा आधार नंबर आणि ई केवायसी स्टेटस मध्ये पाहू शकता वाय दिलेला आहे। वाय याचा अर्थ एस म्हणजे तुमची केवायसी झालेली आहे। आता बघा ई केवायसी अप्रुव्हल या ठिकाणी काहीच दिसत नाही, म्हणजे तुमची केवायसी तर झालेली आहे परंतु ती व्हेरीफाय करणं, अप्रूव्ह करणं पेंडिंग आहे। पण टेन्शन घेण्याचं काम नाही, तुमची केवायसी झालेली आहे म्हणजे ते अप्रूव्ह होईल। अप्रूव्ह व्हायला तुम्हाला वेळ लागू शकतो। आता काही जण येथे केवायसी झाल्यानंतर मेरा रेशन या ऍप मध्ये चेक करत आहेत। आता मेरा रेशन ऍप मध्ये तुम्हाला केवायसी झालेली नाही अशा प्रकारे दाखवलं जात आहे आणि याचं कारण म्हणजे आता सरकारचं काम आहे, त्या ऍप मध्ये ते केवायसी चं जे स्टेटस आहे ते अपडेट व्हायला तुम्हाला वेळ लागू शकतो। परंतु या ठिकाणी जर का तुमची केवायसी झाली म्हणजे तुम्हाला मेरा रेशन ऍप मध्ये पण चेक करण्याची गरज नाही आणि ही ई केवायसी अप्रुव्हल जे या मेरा केवायसी मध्ये दिसतंय तर ते सुद्धा नंतर अप्रूव्ह होऊन जाणार आहे। तुम्हाला टेन्शन घेण्याचं काम नाहीये आणि रेशन दुकानदाराकडे सुद्धा जाण्याची गरज नाहीये। आता स्टेटस कसं चेक करायचं हे तर माहिती करून घेतलं, परंतु आता केवायसी कशी करायची, तर केवायसी कशी करायची याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता। आणि रेग्युलर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा आणि महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा घर बसल्या अशी कामं करू शकतील। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।